डे 10. श्रीराम ओम नमो जी गणनायका सर्वसिद्धि फलदायका अज्ञान भ्रांति छेदका बोधरूपा आता वंदीन वेद माता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूळ वागदेवता महामाया आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो सखेना ते स्वरूप मज ज्ञाना काय कळे आता वंदीन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी आता वंदू श्रोते जन भक्त ज्ञानी संत सज्जन विरक्त योगी गुणसंपन्न सत्यवादी आता वंदू कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेदावतारी आता वंदू सकळ सभा जये भक्त सभेसी मुक्ती सुलभा जेथे स्वये जगदीश उभा तिष्ठतु भरे आता स्तौ हा परमार्थ जो साधकांचा निज स्वार्थ ना तरी समर्थामध्ये समर्थ योग हा धन्य धन्य हा नरदेहो येथील अपूर्वता पाहो जो जो की जे परमार्थला हो तो पावे सिद्धी ते जय जय रघुवीर समर्थ. समर्थ स्तुती. समर्थांच्या मूळ कार्यप्रणालीप्रमाणेच त्यांनी संप्रदायात एक सूत्री शिस्तबद्ध दिनचर्या आखून दिली होती, जेणेकरून अनुयायींचा शारीरिक मानसिक व बौद्धिक विकास घडत असे. त्यांचा दंडक भयंकर असला तरी ते कायम भक्तवत्सल होते. त्यांचे शिष्यही बहुगुणी होते, पण पात्रतेनुसार त्यांच्या उत्कर्षाच्या हेतूने सुयोग्य मार्गदर्शन करून संघटनेमध्ये समतोल राखण्याची त्यांची विशेष गमक होती. श्रीराम. दासबोध विचार. समर्थांनी भक्तीचा मार्ग दाखविण्यासाठी एकूण 200 समास म्हणजे 20 दशकांचा ग्रंथ मानव जातीला बहाल केलेला आहे. त्यातील बोध मानवाने स्वतःच्या पात्रतेनुसार समजून घ्यावा व त्या वेळी स्वतःमध्ये अंगीभूत असलेला तो अहंकार अभिमान त्यागावा, हाच सर्वोत्तम बोध समर्थांनी केलेला आहे. अधिकारासारिखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम. 1:1:26. श्रीराम. प्रश्नमंजुषा. खालची उत्तरे. समर्थांच्या अनुयायींना रामदासी म्हणतात. दासबोधाचा मूळ उद्देश देवत्वाची प्राप्ती होय. श्रीमद भगवद्गीतेत धृतराष्ट्राने एकदाच प्रश्न विचारला. आजचे प्रश्न. समर्थांचे शिष्य कसे होते? दासबोधाच्या बोधाने मनुष्याने कशाचा त्याग करावा? श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायाचे नाव काय? शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.